अजित विसाळ यांच्याकडून 500 रुपये, गफूर सनगे 5500 रुपये, कृष्णा धुमाळ सरपंच 2000 रुपये, अशोक कदम 1100 रुपये, बालकृष्ण दोडकडे 500 रुपये, रमेश दोडकडे 1000 रुपये, माजी सरपंच आहे त्यांच्याकडून मुनीर सनगे 1000 रुपये, राजेंद्र माडिक 500 रुपये. या सर्व देणगीदारांचा पुरस्कर्त्यांचा पुनश्च एकदा मंडळाच्या वतीनं आपण मनापासून आभार व्यक्त करूयात आणि सरळ जाऊयात या मॅचकडे. जाऊया पहिल्या मॅचकडे. या स्पर्धेतल्या दुसऱ्या मॅचकडे 3 स्टार इनाम पांगरे संघाने टॉस जिंकला आणि जिथे मात्र ते फलंदाजीचं डिसिजन घेतलंय. प्रतिस्पर्धीचे संघ असतील. बॅटर्स नेम सांगा. बॅटर्सचं नाव सुकेश, बॅटर्स सुहास आणि अनिश. सुहास आणि अनिशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 2 ओव्हरच्या मॅचेस असतील याची नोंद घ्यायच्या सर्व संघांनी. विलंब अजिबात करू नका. नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकंदरीत गेल्या पर्वामध्ये देखील कर्टिलचा संघ खेळला होता. एकंदरीत चांगलं क्रिकेट आपण पाहिलं होतं. खेळत असताना पुन्हा एकदा ते स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आहे उमेश आहे. राईट ओव्हर द विकेट समोर सुहासच्या विरोधामध्ये पहिला बॉल टाकला जाईल. पहिलाच बॉलवरती अलोंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या अगोदर जफकर मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळाले. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल घेत असताना आपल्या संघाचं खातं देखील उघडलं गेलंय आणि अशाच फटक्यांची गरज देखील राहील. 2 ओव्हरची मॅच आहे म्हणजे या कमीत कमी बॉल मध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतात. तिथे आता फलंदाजी ट्रॅकवरती अनिश आहे. या बॉलला देखील बॅकफुटला जाऊन खेळले. थर्डमॅनचा खेळाडू अगदी त्या सर्कलच्या आतमध्ये जिथे थोडस या ठिकाणी बघा स्ट्रगल करताना दिसला, परंतु या बॉलवरती देखील आपल्याला सिंगल धाव बघायला मिळू शकते. चांगल्या प्रकारच्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोच नुसार आपल्याला क्रिकेट बघायला मिळते. दोन्ही खेळाडू दोन्ही संघ अगदी बलाढ्य समतोल आहेत. एका बाजूला सम्राट ग्रुप कर्टेल आणि त्याचबरोबर असेल प्रतिस्पर्धी संघ 3 स्टार इनाम पांगारी. 3 स्टार इनाम पांगारी आणि ह्या 2 संघांमध्ये हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग आता मात्र केली जाते. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल असेल. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. जिथे जर तुम्ही पाहताय तर एकंदरीत या बॉल वरती कमबॅक आता बॉलरने देखील केलाय. फलंदाज सुहास भरभक्कम मानण्याचा खेळाडू आहे. सातत्याने मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखला देखील जात असतो आणि आज मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये तो कदाचित गतीला बिडी देखील झालाय. पुढचा बॉल उमेश काय बॉलिंग करतायत. कमी गतीचा बॉल आहे. फटका भिरकवायचा प्रॉपर टायमिंग नाहीये. यष्टिरक्षक कोणती चूक करत नाहीयेत. सुहास मात्र मैदानाच्या बाहेर येतील. मोठा धक्का बसतोय. कम ऑन डीजे. जर पाहायला गेलं तर एकंदरीत षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर चालू आहे. विशाल बॅटिंग मार्कवरती क्रमांक 3 वरती त्यांना पाठवले गेले. आता फलंदाज मार्कवरती असतील अनिश. या अनिशनं जर पाहायला गेलं तर एकंदरीत पहिल्या बॉलला सामना केला होता. एक सिंगल भेटले. 4 बॉल टाकून झालेत. थोडीशी नाजूक परिस्थिती 3 स्टार इनाम पांगारी या संघाची. प्रदर्शन त्या ठिकाणी चांगलं बघायला मिळालं. थोडीशी मिसफिल्ड आहे परंतु त्याचा फायदा लगेचच दोन्ही फलंदाजांनी उचललाय. धावसंख्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत 3 आकड्यावरती आणि खरंच सुपर असं या ठिकाणी आपण बघायला तर मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळत आहे. ग्रँड फिनालेचा दिवस आहे आज सायंकाळच्या सत्रामध्ये. जर तुम्ही पाहायला गेला तर एकंदरीत या सायंकाळच्या सत्रात
आपल्याला क्रिकेट चांगलं खेळताना दिसू शकतील. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ऑनला मात्र हा चेंडू जाईल. जोपर्यंत चेंडू पकडला जाईल एक धाव झपकन कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी आहे. ज्या ठिकाणी 2 धाव आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. हे जे दोन्ही जर खेळाडूंचा विचार करायला गेला दोन्ही खेळाडू अगदी चपळ आहेत. षटकाचा खेळ समाप्त होते. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या केवळ 5च धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस झालेल्या आहेत. एक खेळाडूचा नक्कीच एक खेळाडूचं विकेट देखील गेले आहे. पुढचा येणारा बॉल आहे. या बॉलवरती मोठा प्रहार करायचा. बॅकवर्ड शॉट लेगला चेंडूला खेळलं जाईल. जोपर्यंत चेंडूला पकडलं जातंय या बॉलवरती जर पाहायला गेलं तर एकंदरीत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर अनेक लोक अगदी विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहेत. परंतु दापोलीचा विराट कोहली यांचं देखील आगमन झालेलं आहे. शैलू जालगावकर यांचं आगमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत आपण करतोय. आणि त्यानंतर फिरकीचा जादूगर नीतू हे देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसू शकतील. काही वेळातच दापोलीचा विराट कोहली म्हणजे शैलू जालगावकर या ठिकाणी काही वेळातच इन ऍक्शनला दिसू शकतील. पुढचा बॉल आहे. आमच्या बाहेरचा बॉल विरकवायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. मिस्टर वाईट मिस्टर एक्स्ट्रा धावसंख्या 7 ला जाऊन पोहोचले. जर पाहायला गेलं तर एकंदरीत आपण बघताय तर हा डॉट बॉल असेल. कमालचं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 ओव्हरचेच फक्त 2 ओव्हरची मॅच असेल याचं भान असणं गरजेचं राहील 3 स्टार इनाम पांगरे संघाला. कारण रन्स आतापर्यंत 1.2 चेंडू टाकून झाले. धावसंख्या 7. एक खेळाडू बाद झालाय हे देखील आपण बघताय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अलोंग द कार्पेट खेळला गेले. इथे थोडीशी मिसफिल्ड असेल. केवळ एक सिंगल मिळू शकतो. धावसंख्या 8 या आकड्यावरती. षटकातील 3 चेंडू देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नक्कीच शिल्लक असेल. त्याचबरोबर आमचे चांगले परम मित्र दिनेश कासारे सर देखील स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले. त्यांचा संघ घेऊन ते आलेत. तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत या बॉल वरती देखील धावा घेताना आपण बघतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल खऱ्या अर्थानं एकंदरीत 10 या आकड्यावरती. 1.4 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर चालूच आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटक क्रमांक 2 मधील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहील. राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती कर्टेलचा हा जो घातक गोलंदाज आहे साहिलने देखील प्रभावित केले. या बॉलवरती मोठा प्रहार केला. हवाई यात्रेवरती पाठवला. ऑनला इथे क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक नाहीये. धक्का क्रमांक 2 3 स्टार इनाम पांगरे संघाला बसतोय कमांड डीजे. बॅटर्स नेम धन्यवाद डीजे. बॅटर्स नेम फलंदाज नाव अक्षय आहे. 10 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. 1.5 षटकांचा खेळ टाकून झाले. शेवटचा एक बॉल शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील. आणि तुम्ही जर पाहायला गेलं ना तर एकंदरीत शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय यांना नक्कीच बॅटिंगसाठी पाठवलं गेलंय. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती मोठा मॅक्सिमम बघायला मिळू शकतो का. राईट अप ओव्हर द विकेट बॉल असेल. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झालेत. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू या वेळेला जर पाहायला गेलं तर मॅक्सिमम बघायला मिळेल. सिक्सर आहे. 6 धावा मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या 16. टार्गेट मात्र असेल 12 बॉल मध्ये 17 धावांचं. कॉम्बॉक्स मध्ये देखील चेंजेस. आणि तोपर्यंत ऐकत राहा डीजे वरती एक मधुर संगीत.
धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच डीजे. चला या ठिकाणी आपण पुढच्या सामन्याचा टॉस करून घेऊया. यंगस्टार जवार आणि लाटवण. यंगस्टार जवार आणि लाटवण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या. यंगस्टर लाटवण दोन्ही टीमच्या विनंती करतो आपण टॉस बॉक्स कडे जाऊया ज्या ठिकाणी टॉस केला जाईल या महत्त्वपूर्ण सामन्याचा. सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. कर्टेल विरुद्ध इनाम पांगाऱ्याची महत्त्वपूर्ण लढत आपण मित्रांनो मैदानामध्ये पाहतोय. ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 16 धावा बनवल्या. 17 धावांचं माफक आव्हान ठेवलंय कर्टेल संघासमोर आणि कर्टेल संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाकडे वाटचाल करतायत. आज कर्टेलचा संघ मैदानामध्ये खेळतोय परंतु गेल्या पर्वामध्ये ज्यावेळेला हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला होता तेव्हा त्यांच्या संघातला जो स्टार खेळाडू होता ज्याने पहिल्या मॅच मध्ये एका बलाढ्य टीमला पराजित करत त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील प्राप्त केला. दुर्दैवाने तो खेळाडू आज आपल्यामध्ये नाहीये. त्याच्या आठवणींना देखील आपण या निमित्तानं उजाळा देणार आहोत. त्याचं देखील या निमित्तानं आपण स्मरण करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं हा सामना जिंकत त्याला देखील कुठेतरी एक श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न आज कर्टेलचा संघ नक्कीच या निमित्ताने करू शकतो. जाऊया मैदानामध्ये परंतु आपल्या मित्राची आठवण आपल्या मित्राला श्रद्धांजली व्हायची आहे म्हणून कर्टेलचा संघ या पर्वामध्ये देखील त्याच उमेदीनं आणि त्याच जिद्दीनं खेळण्यासाठी दाखल झालाय. खऱ्या अर्थानं त्याला देखील मी माझ्या मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्ताने वाहतो. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण जाऊया मैदानामध्ये ज्या ठिकाणी 17 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तर तुम्ही पाहताय कर्टेल संघाच्या टी शर्ट वरती पाठीमागे जे आख्या आणि सनी हे जे नाव लिहिलंय अर्थात त्या दोन खेळाडूंच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न या मंडळाचा देखील. बघा किती प्रेम आहे किती जिव्हाळा त्या मित्रांबद्दलचा आहे आणि तो प्रेम जिव्हाळा या निमित्ताने देखील कर्टेल संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. ज्या खेळाडूंना आपल्या गावाचं नाव रोशन केलं क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून त्या खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा हा प्रयत्न या कर्टेल संघाकडून केला जातोय. खऱ्या अर्थाने युनिटी हे अशाच पद्धतीचे प्रत्येक टीम मध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. 17 धावांची आवश्यकता फलंदाजी मार्क वरती. कर्टेलचा संघ मात्र 12 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्यात. अशा परिस्थितीमध्ये आघाडीचे फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहताय. बॅटर्स नेम गुड्डू आणि स्वस्तिक म्हणजे स्ट्राईक वरती आय थिंक गुड्डू, नॉन स्ट्राईक वरती स्वस्तिक. नॉन स्ट्राईक वरती गुड्डू, स्ट्राईक वरती स्वस्तिक ही जोड गोळी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होते. तर गोलंदाजी मार्क वरती इनाम पांगारी संघाचा वेगवान गोलंदाज बॉलर्स नेम कौस्तुभ देखील सज्ज होते. ओव्हर द विकेट पहिल्या षटकातला पहिला बॉल. स्वस्तिक यावेळेला आपण पाहतोय थोड्याशा अनोख्या शैलीमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाहीये. पहिलाच बॉल डॉट येतोय आणि त्यामुळे कर्टेल टीम वरती देखील कदाचित दबाव येऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की धावा येत नाही, दबाव निर्माण होतो आणि दबावातून बाहेर पडण्यासाठी एखादा खेळाडू मोठा बेजबाबदार फटका खेळतो आणि तो बाद होतो. परंतु कर्टेलच्या संघाला जे समीकरण आहे ते थोडंसं इझी ठेवलंय. 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतो. स्वस्तिक. लाटवण आणि जवार या दोन संघांमध्ये पुढचा महत्वाचा सामना. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. जवार संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, लाटवण संघ इथे आलाय, आपण देखील यायचं टॉस करण्यासाठी. शैलू जालगावकर दापोलीचा विराट या निकनेमने देखील संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू. चला घ्या. जवार आणि त्याचबरोबर लाटवण अशा दोन संघांमध्ये आपण टॉस करून घेऊया. दरम्यान मैदानामध्ये आपण पाहतोय दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 4 या आकड्यावरती. 17 धावांचं विजय उद्दिष्ट अजून देखील 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी कर्टेल टीमला. कर्टेल बनाम इनाम पांगारी
दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हा फार महत्वाचा सामना मित्रांनो आपण सर्वजण पाहतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू आउट ऑफ द पार. 4 धावांसाठी शानदार बॅटिंग पुन्हा एकदा कर्टेलची. कमॉन डीजे. नक्कीच या ठिकाणी आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग पाहतोय, ऐकतोय. निलेश दादा यांच्या माध्यमातून हे गीत रचलं गेलंय. यावेळेला रिव्हर्सचा आपट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रयत्न फसलेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चौकार इथे मारलेले आणि 2 चौकारामुळे टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 8 या आकड्यावरती पोहोचले. हा सामना जिंकण्यासाठी कर्टेल संघाला अजून देखील मात्र 9 धावांची आवश्यकता. 17 धावांचं माफक उद्दिष्ट डोळ्यासमोर. गोलंदाजीचा जर विचार केला तर आपण पाहतोय कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती. जवाहर संघ विन द टॉच इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड, म्हणजे बॅटिंग करताना लाटवणचा संघ बघायला भेटेल. या बॉलवरती पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलेला, मात्र सिंगल भेटू शकेल. नो डाऊट ॲब्सोल्युटली. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतात, मात्र सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आता पोहोचते 9 या आकड्यावरती. मात्र 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कर्टेल संघाला. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होईल. पुन्हा एकदा जाऊया डीजे वरती, ऐकूया मधुर संगीत. या स्पर्धेचं हे ऑफिशियल सॉन्ग आपण ऐकत होतो मित्रांनो. 6 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती यावेळेला सज्ज होतोय पुन्हा एकदा युवा गोलंदाज. बॉलर्स नेम ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला शपलून ऑन साइडला ड्राईव्ह केला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत, परंतु चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. डीजे थांबल्यावरती सुरू करा तुम्ही. 13 धावा, एका चौकाराची मात्र आवश्यकता. केवळ औपचारिकता बाकी. कर्टेल बनाम इनाम पांगरी या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू दणदण करत आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी. आणि हा सामना जिंकत कर्टेलच्या संघाने गेल्या पर्वामध्ये आपला जो मित्र होता, जिवलग खेळाडू होता, जो आज आपल्यामध्ये नाहीये, हा सामना जिंकत त्याला भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर इनाम पांगरी संघाला देखील खूप सारे धन्यवाद. या स्पर्धेमध्ये तुम्ही जॉईन झालात, चांगला खेळ दाखल केलात, आपलं देखील मनापासून खूप सारे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला जवाहर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जवाहर आणि लाटवण अशी महत्वाची लढत आपल्याला बॉईज अँड जेंटलमॅन पाहायला भेटेल. सो टॉस जिंकला जवाहरच्या संघाने. पालघर जिल्ह्यातून जवाहर सारख्या एका छोट्याशा गावातून दाखल होणारा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. कर्टेल कालच्या दिवसामध्ये तुम्ही गणेश यांना बघितलं, राम यांना बघितलं, खूप चांगला खेळ त्यांनी सादर केलेला होता अ गटातून. परंतु हार्ड लक आज पुन्हा एकदा एक नवीन आणि नवीन उमेद घेऊन हा संघ बॉईज अँड जेंटलमॅन या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. आणि लक्ष्मण देखील असेल, संदीप देखील आहे, अशोक देखील आहे, सुनील आहे, युवराजचा देखील खेळ आपण बघितला होता. शानदार बॅटिंग, शानदार गोलंदाजी. परंतु काल कदाचित नशिबाची साथ मिळाली नाही. आमचे जे मिकी माऊस आहेत त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करतायत आणि हे सर्व खेळाडू एका लाईन मध्ये शिस्तबद्ध खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत मैदानामध्ये दाखल जात आहेत. मिकी माऊस यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. जाऊया दुसऱ्या मॅच मध्ये. अर्थात त्याच्या अगोदर जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय ते बघूया. आणि कॉम्बॉक्स मध्ये अर्थातच या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण दिव्या दिदी यांना पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये देखील त्याने अतिशय उत्तम अशी स्कोररची भूमिका